नमस्कार. आज मी खूप विषण्ण मनाने आपल्या समोर आलोय. खूप विषण्ण मनाने. काय बोलावं या सगळ्या राजकीय गोष्टींवर? कारण ज्या गोष्टी आता फक्त राजकीय टिप्पण्या म्हणून उरल्या नाहीत. त्या गोष्टींवर भाष्य करताना खूप आता उद्विग्न व्हायला आलंय. राग यायला लागलाय स्वतःचाच, समाजाचा आणि या संधीसाधू राजकारण्यांचा. कुठल्या मुद्द्यांना मांडावं जगाच्या समोर आणि त्यांनी काय होतंय हे लक्षात येत नाहीये. खरं सांगू, ही विचारधारा नाहीये, ही लढाई नाहीये, ही विकृती आहे. मानसिकदृष्ट्या विकृत झालेल्या माणसांनी उचललेले मुद्दे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला रोहित पवारांचं एक वाक्य प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलल्या गेलंय ते ऐकवतो. अहो, काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. ज्याला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकेंच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं. अजितदादा पक्षाचे जे कोणी चार चार जे लोक आहेत त्यांनी काय केलंय तर त्यांनी फक्त हे विषयाला जिवंत ठेवलेलं आहे. का? याच्याशिवाय त्यांचं महत्व तिथं दिसत नाही. मला फक्त या नेत्यांना एवढंच सांगायचं, राजकारण तुम्ही करा, आम्ही आमच्या लेवलला करू, पण आता राजकारणाची वेळ नाही. पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा. कारण रोहित पवार चिडून बोलतायत, रागावून बोलतायत, मनातल्या भावना व्यक्त करतायत, खदखद व्यक्त करतायत असं आपल्याला वाटतं. पण कुणी काकींच्या खांद्यावर हात ठेवतोय, नीट वागायचं माझ्या काकींशी असं ते वगैरे बोलतात. तेव्हा प्रश्न पडतो की खरंच काय झालंय? आणि मग माझ्या डोळ्यासमोर येतात ते काही व्हिडिओ जी अर्धवट दाखवून वेगळाच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न होतोय. आधीच सांगून ठेवतो, अशा स्वरूपाची व्हिडिओ सोशल मीडियावर परवानगीशिवाय दाखवणं हा गुन्हा आहे. गुन्हा आहे. आणि तरीही ती दाखवली जात आहेत. ही खोटी आहेत. ही निखालस खोटी आहेत. व्हिडिओ दिसतंय ते खरं आहे, ते वेगळंच दाखवण्याचा प्रयत्न होतोय. लेकराच्या आईच्या प्रेमाला त्या माणसाचा उद्धटपणा म्हणून दाखवलं जात आहे. कौटुंबिक सौख्याला काहीतरी वेगळंच करून दाखवलं जात आहे. जरा बघा. बघितलं? धनंजय मुंडे, सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या जाती वेगळ्या आहेत म्हणून यांच्यावरती आरोप करत रोहित पवार खांद्यावर हात ठेवते वगैरे असल्या काही गोष्टी बोलतायत. मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो, तो बघा. जयदादा पवार, पारदादा पवार, जयदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय. पाहिला? हो, माझे राजकीय वैचारिक मतभेद धनंजय मुंडेंशी असतील, माझे मतभेद अजित पवारांशी असतील, जे मी कधी लपवले नाहीयेत. पण या राजकीय मतभेदात मनामनाच्या नात्याला समजून घेणं आवश्यकच असतं. अजित पवार हयात असताना 2 वेळेला माझ्याशी बोललेत. त्यांच्याच विरोधातल्या केलेल्या व्हिडिओवर बोललेत आणि मला सांगितलंय, चिंता नकोस करू, तू बरोबर बोलतोयस. फक्त 2 गोष्टी जरा बोलायच्या टाळ, त्या कोणत्या मी सांगणार नाही. त्यांनी मला सांगितल्या होत्या आणि त्या मी पाळत आलोय. त्याचा उल्लेख पुन्हा कधी केलेला नाहीये. 2च गोष्टींचा केला नाही. यासाठी ते म्हणाले, हे जरा फारच खाजगी होतं रे, बोलू नये. मी बोललो नाही. कारण व्यक्तिगत संबंध, व्यक्तिगत प्रेम या गोष्टी वेगळ्या असतात. राजकीय वार विषय वेगळे असतात. असं आपल्या हातून काही निसटलंय म्हणून त्याला वाईट पद्धतीनं मांडायचं नसतं. आणि मेल्यानंतर तर वैर संपतं, ते असं काढू नये म्हणतात.
धनंजय मुंडे यांच्यासाठी अजित पवार पित्या समान आणि सुनेत्राताई माते समान. त्या मातेचे ते चरणकमल रोज धरतात. या सगळ्या विषयाला तुम्ही कुठल्या स्वरूपात बघताय? एका अतीव दुःखात आधार देणं म्हणजे उद्धटपणा दाखवणं नसतं. हे कधी समजणार आहे, कधी कळणार आहे? पण प्रत्येकाला हे खोटं रेटून न्यायची सवय लागली आहे. आपलं ते खरं करायची सवय लागली आहे. खोट्या गोष्टी सांगण्याची सवय लागली आहे. त्यांना हे कोण समजावून सांगायचं? म्हणून म्हणालो, उद्विग्न वाटायला लागलाय. राजकारण गेलं चुलीत असं म्हणण्याची वेळ आली आहे. माझंच माझ्या काकावर प्रेम होतं म्हणून मीच सगळं हे बोलणार, हे सांगताना किती खोट्या गोष्टी बोलायच्या. डोळ्यातील आसवं तिथं नसताना कशी काय दिसतात? मला सगळं कळतंय. अहो, किती एक एक प्रकरण तर इतकं छान आहे ना, उदाहरण म्हणून द्यायला मला तुम्हाला. हे गेले मरीन लाईन पोलीस स्टेशनला. FIR मरीन लाईन पोलीस स्टेशनला का होईल? प्रकरण वेगळ्या ठिकाणचं, FIR वेगळ्या ठिकाणी नाही होणार. गोंधळ घातला, घेतला जात नाही, दादांना न्याय दिला जात नाही अशी ओरड केली. मग गेले बारामतीत. बारामती पोलीस ठाण्यामध्ये FIR द्यायचा प्रयत्न केला. ते म्हणले नाही घेणार. का नाही घेणार? हे घेत नाहीत. FIR सुद्धा नोंदवून घेतला जात नाही. मग हे गेले त्या काका, त्या दुसऱ्या पुतण्यांच्याकडं, ज्याने आपल्या काकाला सोडून दिलं होतं, राज ठाकरे, त्यांच्याकडे गेले. ते म्हणाले धुक्यानं का धोक्यानं? ज्यांना टिप्पणी करायची सवय आहे अशी. उद्धवचं राज्य आलंय का उद्धववर राज्य आलंय मला कळत नाही म्हणाले होते. ते म्हणे दादा गेले कशानं? धोक्यानी की अजून कशाने माहित नाही. चौकशी व्हायला हवी, FIR दाखल व्हायला. अहो, साधा नियम आहे हो. बारामतीच्या पोलीस ठाण्यामध्ये विमानतळावरील अपघातामुळे दादांच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून झालेली आहे. याचा तपास होईल. या तपासानंतर काही सापडलं, शंका वाटली तर त्याचा वेगळा FIR होईल. एकाच प्रकरणात 2-2 FIR नसतात करता येत. एवढं साधं लॉजिक ज्याला माहित नाही, माहित आहे पण काय, आमचा FIR घेतला जात नाही, तक्रार नोंदवली जात नाही, या अर्थाने बोंब मारायची आहे म्हणून त्या FIRचा विषय केला जातो. म्हणून जसं इथं आहे ना, हात ठेवला जातो, खांद्यावर हात ठेवतं, उद्धटपणानं वागतं. मी अजून एक गंमत दाखवतो, कळावं म्हणून दाखवतो. एक व्हिडिओ चाललाय. जय पवार स्टेजवर आलेत, ते असं लांब हात दाखवतायत, तिकडे जा म्हणतायत, तेवढंच दाखवलं जातं. पण जय पवार आणि पार्थ पवार यांना पहिल्या रांगेत बसावं यासाठी विनंती केली जाते आणि जय पवार पहिल्या रांगेत बसतात, हे तर बघून घ्या. अर्धवट 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 दाखवत राहायचं आणि बदनामी करत राहायची, यासाठीचा सगळा प्रकार आहे. एवढं लक्षात घ्या. खरं काय ते समजून घ्या. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.